त्याच्या हाईटच्या उंचीच्या याच्यावर शिकार करतो. 2 ते 3 फुटाची उंचीची शिकार करतो. लहान मुलांना सांभाळायचं. बरं सर, पाणी भरणार जे आता जात आहे शेतकरी समजा समजा रात्रीच्या तुम्ही वेळेस, गाणं लावलं समजा तर कदाचित, त्याला बचाव करण्यासाठी काय काय उपाययोजना हा, करावं तर लागेल? त्याच्या उपाययोजना हेच आहे आपल्याला का बाबा आपण वाफाला हे करतो तर चालता फिरता थोडंसं खकारणं किंवा दांगडू करणं, हा हुकलं, म्हणजे जेणेकरून त्या माणसाला हे होऊन जाईल, त्या बिबट्याला आभास होईल का कोणीतरी मनुष्य आहे रे. येतोय, तो आपली जागा बचाव चेंज करून टाकतो. तो कधीतरी कोणी माणसाचा भास होतोय बा, किंवा मोबाईलवरती गाणे लावणे. मोबाईलवरती गाणे लावलं त्याला असं वाटतं की कोणी एकपेक्षा 2 तरी माणसं जास्त आहे. भजन वगैरे कीर्तन लावतात, जसं की 4-5 माणसाचा आवाज येतो ना त्या भजन गाण्यामध्ये, तर असं वाटतं का किती 4-5 माणसं येतो, तो आपली जागा दिशा चेंज करून घेतो. तो तर शक्यतो आपल्या जनावर याच्यावर अटॅक माणसावर करतच नाही तो, कारण तिची शिकार मी तुम्हाला पहिलेच बोललो की ते 2 ते 3 फुटाच्या अंतरावरती तिची शिकार राहते. कदाचित त्याला अटॅक कधी होतो का माणूस चुपचाप आहे, चुपचाप बसले